संपूर्ण सुवार्ता वाहिनीमध्ये येशूच्या नावात तुमचं स्वागत आहे. पेंटेकॉस्टकडे वाटचाल ही नवीन शिक्षण मालिका आपण सुरू केलेली आहे. त्यामधला पहिला भाग पेंटेकॉस्ट म्हणजे काय हे आपण पाहिलेलं आहे. जर तुम्ही तो भाग बघितला नसेल तर त्याचं लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये आढळेल, नक्की पहा. आज आपण बघणार आहोत पवित्र आत्मा कोण आहे किंवा पवित्र आत्मा काय आहे. कारण बरेच जण विश्वास ठेवत नाहीत की पवित्र आत्मा एक व्यक्ती आहे, त्याच्या दैवत्वावर विश्वास ठेवत नाही. पण आम्ही विश्वास ठेवतो की पवित्र आत्मा त्रिकत्वातील दैवी व्यक्ती आहे, जी देव जो पिता व देव जो पुत्र यांच्याशी गुणधर्मात समान आहे. तो पापी जनास पापाची जाणीव करून देतो, विश्वासणाऱ्यांना नवीन जीवनाच्या अनुभवात नेतो व त्याच्या सामर्थ्याने व फळांनी तो भरतो. हा आमचा विश्वास आहे. आणि जर तुमचा असाच विश्वास आहे तर मग या शिक्षणामध्ये तुम्ही पुढे जाऊ शकता. आज आपण काय बघणार आहोत की पवित्र आत्मा कोण किंवा काय आहे, तो कोण आहे की काय आहे हे देखील आपण बघणार आहोत. आणि पवित्र आत्मा देवापासून निघणारे केवळ सामर्थ्य किंवा परिणाम आहे का, की पवित्र आत्मा एक दैवी व्यक्ती आहे, यावरती या शिक्षणात भर असणार आहे. की पवित्र आत्मा देव आहे, त्रिकत्वाचा एक भाग आहे आणि पवित्र आत्मा एक दैवी व्यक्ती आहे, केवळ परिणाम प्रभाव नाहीये, केवळ देवापासून निघणारं सामर्थ्य नाही आहे. हे आजच्या शिक्षणामध्ये आपण वचनातून मांडणी करणार आहोत. तर पवित्र आत्मा ही एक व्यक्ती आहे, हा आपला पहिला मुद्दा बघूया. योहान कृष्णवर्तमान 14 अध्याय 16 ते 17 वचन. मी पित्याला विनंती करेन, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईन, अशासाठी की त्याने तुम्हाबरोबर सदा सर्वदा राहावे. जग त्याला ग्रहण करू शकत नाही, कारण ते त्याला पाहत नाही अथवा त्याला ओळखीत नाही. तुम्ही त्याला ओळखता, कारण तो तुम्हाबरोबर राहतो व तुम्हामध्ये वस्ती करीन. तर या ठिकाणी नीट पहा की जांभळ्या अक्षरांना हायलाइट केलेलं आहे पिवळ्या रंगाने, आणि आपल्याला पाहायला मिळतं की पवित्र आत्म्याला स्वतः प्रभू येशू ख्रिस्त पवित्र आत्म्याचा उल्लेख करताना कोणते शब्द वापरतो? त्याने, त्याला, तो. तर हे शब्द व्याकरणामध्ये याला व्यक्तिवाचक सर्वनाम म्हणतात. त्याने, त्याला, तो, ज्याला. तर व्यक्तिवाचक सर्वनामाचा वापर पवित्र आत्म्याविषयी वचनामध्ये करण्यात आलेला आहे. त्यामुळे स्पष्ट होतं की पवित्र आत्मा देवापासून निघणारा प्रभाव किंवा फक्त सामर्थ्य नसून ती एक व्यक्ती आहे. कारण एका व्यक्तीलाच आपण त्याने, त्याला, तो, ज्याला असं म्हणू शकतो. तर म्हणून आपण विश्वास ठेवतो की पवित्र आत्मा ही एक व्यक्ती आहे. पहिल्यांदा हे व्यवस्थित आम्ही स्थापित केलं पाहिजे आणि विश्वास ठेवला पाहिजे. त्यासाठी अजून काही संदर्भ तुम्हाला मी दिलेले आहेत. योहान 14:26, 15:26, 16:7, 8, 13, 14, नंतर रोमकरासपत्र 8 अध्याय 16 आणि 26 वचन. तर पवित्र आत्मा ही एक व्यक्ती आहे. त्याचप्रमाणे पवित्र आत्मा देव देखील आहे. ती फक्त एक व्यक्ती नाही आहे, तर ती दैवी व्यक्ती आहे. आता कोणत्याही व्यक्तीला जर तुम्हाला देव म्हणायचं असेल तर बायबल प्रमाणे त्याच्यामध्ये 7 महत्वाचे गुणधर्म असणं गरजेचं आहे. म्हणजे ती व्यक्ती सार्वकालिक असली पाहिजे, त्याला सुरुवात आणि अंत नसावा, ती सर्व व्यापी असली पाहिजे, म्हणजे एकाच वेळेस ती सर्वत्र असली पाहिजे, ती सर्व शक्तिमान असली पाहिजे, म्हणजे निसर्गाच्या पलीकडे जाऊन सर्व काही तिच्याद्वारे ते सर्व काही हाताळणारी इतकी शक्ती तिच्यामध्ये असणं पाहिजे. ती सर्वज्ञ असली पाहिजे, म्हणजे सर्व तिला माहीत असलं पाहिजे, सुरुवात ते अंतापर्यंत, आणि त्याच्या पुढचं देखील त्या व्यक्तीला सर्व काही माहीत असलं पाहिजे. 5वी गोष्ट, त्या व्यक्तीला वचनात देव म्हटलं पाहिजे. 6वी गोष्ट, निर्मितीच्या कार्यात त्या व्यक्तीचा सहभाग असला पाहिजे. आणि 7वी म्हणजे जीवन देण्याची कुवत त्या व्यक्तीमध्ये असली पाहिजे, तरच आपण तिला देव म्हणू शकतो. जर याच्यातील एक देखील गुणधर्म त्या व्यक्तीत जर नसेल तर मग त्या व्यक्तीला देव म्हणता येत नाही. काय पवित्र आत्म्यामध्ये हे गुणधर्म आहेत का? तर पाहूया देवाचं वचन काय सांगतं. कारण आमच्यासाठी सर्वात शेवटचा अधिकारयुक्त वाणी ही देवाच्या वचनाचीच आहे. जर पवित्र आत्मा देव आहे तर पुढील गुणधर्म त्याच्यामध्ये असले पाहिजेत. उदाहरणार्थ, पवित्र आत्मा सार्वकालिक आहे का? निश्चितच आहे. इब्री 9:14 मध्ये पवित्र आत्म्याला सार्वकालिक आत्मा असं म्हटलेलं आहे, म्हणजे त्याला सुरुवात नाही आणि अंत नाही आहे, तो त्याला सार्वकालिक म्हटलं जातं. तर पवित्र आत्मा तसाच आहे, त्याला कोणी निर्माण केलेलं नाहीये आणि पवित्र आत्मा कुठेही संपणार नाही आहे. दुसरी गोष्ट, पवित्र आत्मा सर्वव्यापी आहे का? निश्चितच तो सर्वव्यापी आहे. स्तोत्र 139:7 मध्ये जसं दावीद म्हणतो की देवाच्या आत्म्यापासून तो कुठे जाऊ शकतो? कारण कुठेही तो जर गेला,
जर तो पाताळात गेला, समुद्रात गेला किंवा आकाशात गेला, कुठेही गेला, तर त्या ठिकाणी पवित्र आत्मा आहे. मी तुझ्या आत्म्यापासून कुठे निघून जाऊ शकत नाही, कारण का पवित्र आत्मा सर्वत्र आहे. आणि म्हणून आम्ही मानतो की पवित्र आत्मा सर्वव्यापी असून तो देव आहे. तिसरी गोष्ट, पवित्र आत्मा सर्वशक्तिमान आहे का? लूक 1:35 मध्ये काय म्हटलेलं आहे? पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि परात्पराचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करेल. हे मरियेला उद्देशून बोललं जात आहे. तर आपला विश्वास आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचा मरेच्या पोटी जन्म होण्यासाठी पवित्र आत्म्याचं सामर्थ्य तिच्यावर उतरलं. आणि हे दर्शवतं की पवित्र आत्मा जसा पिता आणि पुत्र सर्वशक्तिमान आहे, तसंच पवित्र आत्मा देखील सर्वशक्तिमान आहे. की जो तारणार आहे त्याच्या जन्मात, त्याला पृथ्वीवरती जन्म घेण्यासाठी आईच्या उदरातून पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याच्या द्वारे ते चमत्कार तो घडलेला आहे. म्हणून आम्ही मानतो की तो सर्वशक्तिमान आहे आणि म्हणून तो देव आहे. चौथी गोष्ट, तो सर्वज्ञ आहे. योहान 14:26 मध्ये येशू म्हणतो पवित्र आत्म्याविषयी, पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकवेल. सर्व म्हणजे सर्व शिकवेल, फक्त बायबल नाही, तर सर्व काही तो शिकवेल. आणि म्हणून तो जर सर्व शिकवतो तर त्याला सर्व माहीत आहे आणि म्हणून तो सर्वज्ञानी तो आहे आणि म्हणून तो देव आहे. पाचवी गोष्ट, काय पवित्र आत्म्याला देव म्हटलेलं आहे का बायबलमध्ये? निश्चितच अनेक ठिकाणी म्हटलेलं आहे, पण त्यापैकी एक उदाहरण प्रेषितांची कृत्य 5 अध्याय 3 आणि 5 वचनामध्ये ही घटना आहे हन्नन्य आणि सफेराविषयी, की ज्यावेळेस ते येऊन सगळं काही आपलं विकतात आणि अर्धच धन आणून प्रेषितांच्या चरणापाशी ठेवतात, तेव्हा पवित्र आत्म्याच्या द्वारे पेत्र काय म्हणतो की तू पवित्र आत्म्याशी लबाडी करावी. आणि नंतर तो 5व्या वचनात म्हणतो की देवाशी लबाडी केली आहेस. पहिल्यांदा तो म्हणतो की तू पवित्र आत्म्याशी लबाडी केली आहे, आणि पेत्र लगेच पुढे म्हणतो की तू देवाशी लबाडी केली आहे. म्हणजे पवित्र आत्मा आणि देव हे एकच आहेत. पवित्र आत्मा देव असल्याचं या ठिकाणी स्पष्ट आपल्याला पाहायला मिळतं. आणि असे अनेक वचन दुसऱ्या बायबलमध्ये आहेत की जे दाखवतात की पवित्र आत्मा देवी व्यक्ती आहे. सहावी गोष्ट, की निर्मितीमध्ये पवित्र आत्म्याचा सहभाग आहे का? निश्चितच आपल्याला माहिती आहे की उत्पत्तीचं पुस्तक 1ल्या अध्यायामध्ये सांगितलेले की पृथ्वीचं निर्माण करण्या अगोदर जलाशयावरती पवित्र आत्मा त्या ठिकाणी होता. स्तोत्र 104:30 मध्ये असं म्हटलेलं आहे, तू आपला आत्मा पाठवितोस तेव्हा ते उत्पन्न होतात. म्हणजे जी काही निर्मितीचं कार्य आहे, आपल्याला माहिती आहे की पिता शब्द बोललेला आहे आणि तो शब्द ज्या वेळेस तो बोलला ते घेऊन पवित्र आत्म्याने लगेच ती गोष्ट निर्माण केलेली आहे. या ठिकाणी मी जास्त खोलवर जात नाहीये, परंतु मुद्दा हा आहे, त्यावरती आपण लक्ष केंद्रित करूया की निर्मितीच्या कार्यामध्ये पवित्र आत्म्याचा निश्चितच भाग होता. त्याच्याशिवाय काही झालं नसतं. जसं येशूच्या द्वारे सर्व काही निर्माण झालेले, निश्चितच तो शब्द जो पिता बोललेला आहे, तो शब्द बोलल्यानंतर पवित्र आत्म्याने ती गोष्ट कार्यरत घडवून आणलेली आहे. म्हणजे निर्मितीच्या कार्यामध्ये पिता, पुत्र, पवित्र आत्मा हे तिन्ही सहभागी आहेत. म्हणून आम्ही मानतो की पवित्र आत्मा ही दैवी व्यक्ती आहे. सातवी गोष्ट शेवटची, काय पवित्र आत्म्यामध्ये जीवन देण्याची कुवत आहे का? तर योहान कृष्णवर्तमान 7:63 मध्ये असं म्हटलेलं आहे, आत्मा हा जिवंत करणारा आहे. रोम 8:11 मध्ये म्हटलेलं आहे की येशू ख्रिस्ताचं जे पुनरुत्थान आहे, तर येशूला पवित्र आत्म्याच्या द्वारे उठवलं गेलेलं आहे, असं त्या ठिकाणी आपल्याला खुलासा मिळतो या वचनामध्ये. आणि म्हणून आम्ही मानतो की पवित्र आत्म्यामध्ये जीवन देण्याची कुवत आहे, सामर्थ्य, आणि म्हणून तो देव आहे. पुढे पाहूया प्रियानो की अजून काही पुरावे आपण बघणार आहोत. 8वा पुरावा, पवित्र आत्मा एक व्यक्ती आणि दैवी व्यक्ती असल्याचा. पवित्र आत्म्याविषयी असं म्हटलेलं की पवित्र आत्मा शिकवतो. पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकवेल. योहान 14:26 मध्ये आपण बघितलं. म्हणजे ती व्यक्ती आहे, कारण व्यक्ती शिकू शकते. एखादा परिणाम, सामर्थ्य शिकू शकत नाही. जे आपल्या घरामध्ये वीज येते, म्हणजे इलेक्ट्रिसिटी जे आहे, ते एक प्रकारचं सामर्थ्य आहे, पण ते आपल्याला शिकू नाही शकत येऊन, कारण ती व्यक्ती नाही आहे. तर बरेच जण म्हणतात की पवित्र आत्मा व्यक्ती नाही, ते केवळ सामर्थ्य आहे, ते केवळ देवाचा प्रभाव आहे. मग ते जर केवळ तो एक प्रभाव जर शिकवू शकतो, शिक्षक बनू शकतो, मग आपल्या घरातली जी वीज आहे ती पण शिक्षक बनले पाहिजे. पण तसं नाही, आपल्याला माहिती आहे. तर पवित्र आत्मा ही व्यक्ती आणि ती दैवी व्यक्ती, ते त्रिकत्वापैकी एक आहे. 9वा पुरावा आहे त्याच्या व्यक्तित्वाचा आणि दैवत्वाचा.
की तो खिन्न होतो. एफेस 4:30 मध्ये म्हटलेले देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. तर जर पवित्र आत्मा खिन्न होऊ शकतो तर तो केवळ एक प्रभाव नाही, कोणतंही फक्त सामर्थ्य जे असते, सामर्थ्य फक्त कसं काही खिन्न होऊ शकतं, म्हणजे ही एक व्यक्ती आहे, ती दैवी व्यक्ती आहे जी खिन्न होते. दहावा पुरावा म्हणजे पवित्र आत्मा बोलतो. प्रेषित 13:2 मध्ये आपल्याला, आणि दुसरी पण वचन आहेत प्रेषितांची, आपलं क्षमा करा, प्रगटीकरणामध्ये पण आपल्याला पाहायला मिळतं की पवित्र आत्मा बोलतो. पवित्र आत्मा म्हणाला की बर्नबा व शाऊल यांना ज्या कार्यासाठी मी बोलावलेले आहे त्यासाठी त्यांना माझ्याकरिता वेगळे करून ठेवा. बघा, या ठिकाणी असं आपल्याला वचनामध्ये पाहायला मिळतं की व्यक्तिवाचक सर्वनाम वापरले, ती व्यक्ती आहे, पण ती व्यक्ती बोलणारी व्यक्ती आहे. पवित्र आत्मा बोलू शकते, म्हणजे ते फक्त सामर्थ्य आणि प्रभाव नाही आहे, तर ती व्यक्ती आहे. आपल्याला याचा पुरावा या ठिकाणी आढळतो. आता एवढे सगळे पुरावे वाचल्यानंतर जर पवित्र आत्मा दैवी व्यक्ती आहे या सत्याचा एखाद्या प्रामाणिक व्यक्तीला उलगडा होत नसेल किंवा ती मान्य करत नसेल, तर मग हे समजणंच कठीण आहे की इतके वचन असून देखील कोण कसं काय म्हणू शकतं की पवित्र आत्मा व्यक्ती नाही आहे, ते केवळ प्रभाव आहे, केवळ सामर्थ्य आहे. असो, तर माझा विश्वास आहे की तुम्ही जे ऐकणारे आहात, तुम्ही त्रिक देवावर विश्वास ठेवणारे आहात आणि पवित्र आत्मा त्रिकत्वाचा एक निश्चितच दैवी व्यक्ती, एक भाग आहे आणि आपल्यासाठी विश्वास धारणकरिता तो अतिशय महत्वाचा आहे. आणि आता पृथ्वीवरती आमच्या संगतीने आमच्यामध्ये सदैव राहण्यासाठी पवित्र आत्मा आहे आणि ती व्यक्ती आहे आणि त्याचा आम्ही सन्मान केला पाहिजे. इथे मी थांबत आहे. पुढच्या भागामध्ये आपण पुढे अजून पवित्र आत्म्याविषयी शिकणार आहोत. तोपर्यंत येशूच्या नावामध्ये आमेन.